घोणस आहे. घोणस आहे. कागदातच घे. धरूया. काय गडबड करू नका. साप कुठं जात नाही ताई. आम्ही आलो ना पकडायला. साप जात नाही कुठं. तुम्ही गडबड करू नका. याला काय म्हणला नाही. आता 5 वर्ष झाले. होय नाही आता सवय. कुठं आहे रे. आता आहे. तू बघितलास कुठं आहे. टाकीच्या खाली आहे. टाकीच्या कोपऱ्यात. लाईट इथे थोडीच आहे का. तर आता आपण विश्वभारती कॉलनी लक्षित वसाहत या एरियामध्ये आलो. या ठिकाणी यांच्या इथं स्वयंपाकघर आहे आणि तिथं टाकीच्या मागं साप येऊन बसलाय. तर बघूया आपण कोणता साप आहे, त्याला कसं रेस्क्यू करता येईल. जरा बरणी असती तर बघा. आम्ही बाहेरच्या बाहेर आलो. ट्रॅप नाही. थांबा की वरचं काढा नको. हा पाटा खाली आहे काय. नाही टाकी काढायलाच पाहिजे. भरलेले घोणस आहे. घोणस आहे. तर मग या ठिकाणी घोणस जातीचा विषारी साप आहे. तिकडे येत नाही सोडा साप तुमच्या इकडं. काही काळजी करू नका. कागदातच घे. धरूया. काय गडबड करू नका. साप कुठं जात नाही ताई. आम्ही आलोय ना पकडायला. साप जात नाही कुठं. तुम्ही गडबड करू नका. तर या ठिकाणी घोणस जातीचा विषारी साप आहे. कसं काय दिसला तुम्हाला. दरवाजाकडनं. हा हा. तर या ठिकाणी दरवाजातून आत येऊन इथं साप जाऊन बसला त्यांच्या इथं. तर विषारी साप आहे. बरं झालं त्यांना दिसला, नाहीतर काहीतरी अपघात झाला असता. तर या ठिकाणी हा घोणस जातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, माण्यार, घोणस, फुरसे, यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे. तर लहान आहे हा आणि हा साप अतिशय रागीट असतो. त्यामुळे ह्याच्यावर पाय वगैरे पडला तर हा लगेचच चावायला येतोय. त्यामुळं यांना दिसला हे साप. बरं झालं, नाहीतर चुकून पाय पडला असता. लहान बाळ पण आहे त्यांच्या घरी. बघू शकता आवाज करतोय कसा. अजून ह्याच्यापेक्षा मोठा आवाज करतोय तो. कुकरची शिट्टी आपली कशी वाजते तशा पद्धतीने आवाज करतोय तो. तर आपण जास्त वेळ न घालवता लगेच त्याला पॅक करतोय. तर आपण याला सेफली पॅक केलंय. चला तर याला आपण याच्या दिवसामध्ये मुक्त करूया. होय तू बघितलेलास होय जाताना. मारायचं तोंड कसंही शिपका कसला आहे ग बाई. धामण नाही घोणस आहे. घोणस